मी मनीषा किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। चला आज एक मस्त अशी रेसिपी बघूया। कारलं म्हणलं तर कोणाला पण कारलं खायला आवडत नाही, पण आमच्या घरी कारलं सर्वांचं फेवरेट आहे। कारण मी बनवताना एक अशी ट्रिक वापरते, त्यांनाकडून कारलं अजिबात कडू होत नाही आणि खायला इतकी टेस्टी लागते म्हणजे काय सांगू। चला तर मग आज मी तुम्हाला तेच माझी पद्धत सांगणार आहे, ज्यांनाकडून कारलं अजिबात कडू होणार नाही आणि कोणालाही कळणारही नाही की तुम्ही कारलं बनवलं आहे, कारण ही इतकी चव लागते खायला आणि इतकी सिंपल आहे बनवायला। चला तर मग आजची ही रेसिपीला सुरू करूया। चला आज एक मस्त रेसिपी बघूया। तर इथे घेतलेले आहेत कारली, तर मस्त अशी हिरवीगार ही पांढरी कारली घेतलेली आहेत। हे पहा मस्त अशी धुवून कारली घेतलेली आहे, ताजी एकदम कारली घेतलेली आहेत। आता त्यांना कापून घ्यायचं आहे। आज आमच्या फौजी साहेबांसाठी पसंतीची कारलीची भाजी आहे, तर ती तुमच्या बरोबर आज शेअर करणार आहे। तर कापून घेऊया आपण। आमच्या फौजी साहेबांना खूप आवडतात। तुमच्यात बी कुणाकुणाला आवडतात सांगा कारली खायला। हे पहा किती मोठं बी झालेले आहे, दिसताना एकदम कवळे दिसतात। तर बी असे सगळे काढून घ्यायचे, निबार बी आहेत खूप, आणि बारीक कापून घ्यायचं आहे ह्या पद्धतीनं। इथं कारली कापून बारीक अशी कापून का नाही स्वच्छ धुवून घेतले आणि एकदा। आता इथं घेतलेला आहे खलबत्ता, घेतलेला आहे लसूण, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घेतलेला आहे। लसूण हिरव्या मिरच्या कुटून घेऊया। आता मिरच्या मोडून टाकूया। आता ह्याच्यात टाकूया कोथिंबीर, बक्कळ कोथिंबीर घेतलंय, देठा सकट घेतलेला आहे, कवडी देठ आहेत म्हणताना। आता एकदा कुटून घेऊया। खूप एकदम सिंपल कारलं बनवणार आहे आपण। कधी कधी सिंपलच एकदम छान लागतं या चवीला। कुटून घेतलेला आहे, खूप सुगंध यायला लागलाय मस्त असा हिरव्या मिरच्याचा, लसणाचा। आता फोडणीसाठी कढाई ठेवलेली आहे, कढाई चांगली गरम व्हायला लागलेली आहे। तेल ओतूया। चांगलं गरम झालेलं आहे, त्याच्यात टाकूया अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, हिंग, कुटलेली हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर थोडंसं ठेवलेलं आहे। आपण डाळीचा तडका बी देणार आहे। आता छान भाजून घेऊया। तुमच्याकडे कढीपत्ता असला तर वापरा फोडणीच्या टायमाला। छान भाजून घेऊया। छान भाजायला लागले, मस्त भाजलेलं आहे। त्याच्यात टाकूया हळद अर्धा चमचा, अर्धा चमचा धना पावडर, भाजून घेऊया। आता ह्याच्यात टाकूया कारले, चांगलं मिक्स करूया। लाल तिखट वापरलेलं नाही आपण, हिरव्या मिरच्या वापरल्या त्या बक्कळ म्हणताना लाल तिखट वापरलेलं नाही, हिरव्या मिरच्याचाच आहे त्या। कारलं हिरव्या मिरचीतच बनवणार आहे आपण। छान मिक्स करून घेतलंय। आता टाकूया मीठ चवीप्रमाणे, एकदम मिक्स करूया। आता
आता याला झाकून वाफ देऊया. पाणी अजिबात वापरलेलं नाही. गॅस एकदम ठेवा. तर मस्त असं शिजायला लागलंय. कसं पाणी सुटायला लागलंय बघा. मस्त लागलेलं आहे. मिक्स करून घेऊया. अजिबात करपलेलं नाही. जरा मध्ये मध्ये चेक करत राहायचं. स्टीलच्या भांड्यात बनवत असला तर तुम्ही करपते स्टीलमध्ये लगेच. तर शेंगदाण्याचा कूट करून घेतला होता. भाजून शेंगदाण्याचा कूट करून घेतलाय. ते ह्याच्यात मिक्स करूया. त्याच्यावर टाकूया कोथिंबीर आणि एकदम मिक्स करूया. एकदा या पद्धतीने करून बघा तुम्ही. एकदा अजिबात कडू होत नाही. आणि वाफेवर शिजवायचं, पाणी नाही वापरायचं. छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता इकडला गॅसवर ठेवूया. इथं आपण डाळीला तडका देऊन दाखवते तुम्हाला डाळ कशी बनवायची. इथं डाळ ना कुकरला शिजवून घेतलेली आहे. शिट्टी गेलेली आहे. तर उडदाची डाळ घातली होती मी. तर चांगली शिजवून घेतलेली आहे मऊ. तर कारलं इकडल्या गॅसवर ठेवलेलं आहे. थोडंसं कम गॅस करून झाकून ठेवूया इकडं. आणि इकडं फोडणी द्यायची तयारी करूया. तर बनवणार आहे खापराच्या भांड्यात. तर इथे कोथिंबीर कापून घेतलेली आहे. टमाटो एक कापून घेतलेला आहे. एक कांदा कापून घेतलेला आहे. आणि आपण कुटून घेतलेलं ते हिरवी मिरची, लसूण कटून घेतलेला आहेच. तर छान असं गरम झालेलं आहे. तेल ओतूया. ही माझं काळच दिसते बरं का. एवढं काळं नाही खरं कॅमेऱ्यात काळं यायला लागलेलं आहे. ती तेल चांगलं गरम झालंय. ज्यात टाकूया मोहरी. अर्धा चमचा मोहरी घेतलेली आहे. अर्धा चमचा जिरं, हिंग, कांदा, आता लसूण हिरवी मिरची वाटून घेतली होती ती मी. तर करून भाजून घेऊया. ह्या मटक्यात का नाही खूप चवीला छान होत्या डाळ. डाळ म्हणा काय बी केलं तर. काल वांग तर एवढं भारी झालं ना. वांग्याची रेसिपी आज टाकलेली आहे. तर नक्की बघा तुम्ही. खूप छान होतात. एक मटक्याचं भांडं घ्या. असं जरूर घ्या. तर कांदा छान असा भाजून घेतलेला आहे. आता ह्याच्यात टाकूया टमाटर कापून घेतलेलं. छान भाजून घेऊया. टोमॅटो एक मोठं आकाराचं टमाटो होतं म्हणताना जास्त दिसायला लागले बघा किती. कोथिंबीर बी टाकूया. काय मस्त सुगंध यायला लागलाय. वाटण ना आजकाल लसूण देशी लसूण यायला लागलाय बघा. ती देशी लसूण वापरलेला आहे. त्यानं असं सुगंध खूप छान यायला लागलाय. आणि मातीच्या भांड्यात मी बनवायला लागले का नाही त्यामुळं. आता छान भाजलेले आहे टमाटो, कांदा. त्याच्यातच टाकूया आपण धना पावडर 1 चमचा, हळद, लाल तिखट 1 चमचाभर घेतलेला आहे. बारीक चमच्यानं भाजून घेऊया. कसं तेल सुटते बघा कडनी मसाले भाजताना. आणि या भांड्यात नाही ना तेल बी जास्त लागत नाही अजिबात. आता मस्त भाजले बघा. कसा कडनी तेल सुटलेलं आहे. आता जी डाळ आपण शिजवून घेतली होती ती ओतूया ह्याच्यात. तर थोडंसं पाणी बी ओतते. तुम्हाला थोडी कमी हे करायची असली तर थोडंसं पाणी ओता. मीठ टाकूया आपण चवीप्रमाणे. आता टाकूया ह्याच्यात चीज घेतलेले आहे. स्वच्छ धुवून चीज घेतलेले आहे. बी काढून घेतलेला आहे.
थोडासा गुळ घेतलेला आहे, गुळ बी टाकूया. वरनं टाकूया कोथिंबीर. आता एकदा हलवून घेऊया. चीज मीठ टाकलेले आहे. काय मस्त, तरी मी बघा कशी मस्त दिसायला लागले. आणि आपलं कारलं इकडे शिजलेलं आहे, मस्त शिजले मऊ असं. मी 2-3दा हलवून बी घेतलेलं आहे. हे बघा किती भारी झाले कारलं आपलं. आता कारलं करूया बंद. मस्त शिजलेलं आहे कारलं. हे बघा कसं लगेच शिजते कारलं असं वाफेवरती. तर गॅस करूया कारल्याचं बंद. तर मस्त आपली डाळ बघा किती छान शिजायला लागलेली आहे. तरी बी खूप छान आलेले आहे. हे बघा काय मस्त आले. तरी एकदा मिक्स करून घेऊया. आणि किती घट्ट झाले बघा. हा काय सुगंध मस्त यायला लागलाय. तुम्हाला खरं वाटणार नाही, खरं खूप छान मस्त सुगंध यायला लागलाय. मातीच्या भांड्यात पहिली माणसं लोक बनवत होती बघा. तुम्ही बी कधी खाल्ला आजचालाच नक्कीच. तर मस्त असं शिजायला लागलेलं आहे. टाकूया कोथिंबीर. थोडा वेळ शिजू देऊया, मग आपण सर्व करूया.